माझं वैयक्तिक मत सांगतो बाबा, नाही तर मग परत मला प्रोटोकॉल आहेत. आणि अधिवेशनाच्या काळामध्ये अंबादासजी दानवे जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी जर दिलगिरी व्यक्त केली असेल तर त्यांना सन्मानानं सभागृहात बसू द्यावं. परिषदेमध्ये आपण पाहतो विरोधी पक्षनेते नाही आहेत, त्याच्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित राहत आहेत, मुद्दे मांडता येत नाही आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई आहे ती मागे घ्या असं पत्रसुद्धा त्यांनी लिहिलं आहे. सत्ताधारी याकडे कसं पाहतो? मी माझं वैयक्तिक मत सांगतो बाबा, नाही तर मग परत मला प्रोटोकॉल आहेत. विरोधी पक्षनेता सभागृहात नसेल तर त्या कामकाजाला काही अर्थ राहत नाही. कारण भारतीय राज्यघटनेने विरोधी पक्षाला सुद्धा खूप महत्त्व दिलेलं आहे. त्याच्यामुळे सभागृहाचं कामकाज व्यवस्थित चालावं याकरता विरोधी पक्षनेत्याचं तिथं असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटते सरकारने ते निलंबन मागं घ्यावं आणि अधिवेशनाच्या काळामध्ये अंबादासजी दानवे जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी जर दिलगिरी व्यक्त केली असेल तर त्यांना सन्मानानं सभागृहात बसू द्यावं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी आणि त्यांनी आपण पाहतो की महत्त्वाचा मुद्दा, वैयक्तिक मुद्दा मांडत एक वक्तव्य केलेलं आहे. ते म्हणजे जर विरोधी पक्षनेता सभागृहात नसेल तर त्या कामकाजाला काहीच अर्थ नाही असं वक्तव्य त्यांनी केलं. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.